तर बघा मित्रांनो, गणितामध्ये काय म्हणते आपल्याला, एका गोठ्यामध्ये माणसे व गायी यांची एकूण संख्या 24 आहे. म्हणजे काय म्हणतंय, माणसे व गायी काय आहे, एम म्हणजे माणसे आणि सी म्हणजे गायी, यांची एकूण संख्या किती, 24 आहे. बरोबर. पुढे काय म्हणतंय, त्यांच्या पायांची संख्या 88. दोघांच्या पायांची संख्या किती आहे, 88. म्हणजे एल फॉर लेग्स लिहू आपण, किती, 88. तर काय म्हणतोय, माणसांची संख्या आणि गायींची संख्या किती आहे आपल्याला विचारले. ते एकदम आपण लॉजिकली सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा काय म्हणतंय, बघा आता पहिल्यांदा आपण हे माणूस लिहूया, माणूस आणि हे गाई. बरोबर. माणसाला पाय किती असतात, 2 असतात. हे पाय आहेत. माणसाला पाय 2 असतात, गाईला किती असतात पाय, 4 असतात. आता मी 4 ला 2 अधिक 2 लिहू शकतो का, तर लिहू शकतो, 2 अधिक 2. बघा आता मी काय करणार आता, आता गाईचे हे जे 2 पाय आहेत मी लपून ठेवणार, सध्या लपून ठेवणार, बाजूला ठेवणार. बघा इकडे माणसाचे पण 2 घेणार, गाईचे पण 2 घेणार. किती झाले, हे 2 आणि 2, हे कॉमन 2 घेतलं मी, कॉमन 2 घेतलं, कॉमन. तर बघा एकूण संख्या किती आहे, 24 आहे. तर 24 दुने किती झालं, 24 गुणिले 2 किती झालं, 48. तर हे पाय किती आले, 48 पाय आले. तर 48 पाय आले, पण आपल्या गणितात किती दिलेत पाय, 88 पाय दिलेत. तर काय करावं लागणार आपल्याला, हे 88 मधून हे 48 पाय वजा करावं लागतील. किती येतं उत्तर, 40. म्हणजे 40 काय आले, हे जे आपण लपवलेले पाय होते का 2, प्रत्येक गायचे 2 पाय लपवले होते, तर ते लपवलेले पाय आले 40. मग अशा किती गाय लपवले होते आपण, ते काढायचं कसं, किती पाय लपवले होते, 2 लपवले होते. 40 भागिले 2, बे 1 बे, बे 2 4 आणि 0. म्हणजे गाई किती लपवल्या आपण, 20 गाई लपवल्या होत्या. म्हणजे गाई किती आल्या, 20 गाई आल्या. आणि टोटल किती, 24 आहेत. 20 गाई आल्या म्हणजेच माणसं किती आले, हे 20 गाई आणि माणसं 4. म्हणजे काय आलं बघा, गायींची संख्या आली 20, माणसांची संख्या आली 4. अशा प्रकारे. धन्यवाद.